मोहनपुरा येथे लाल कंधारी पशूंचे भव्य पशु प्रदर्शन संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मोहनपूर मठसंस्थान मौजे वाहेगाव येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त नांदेड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती नांदेड आणि ग्रामपंचायत वाहेगाव यांच्यातर्फे लाल कंधारी जनावरांचे भव्य पशु प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पशु प्रदर्शनाचे उद्घाटन महंत 1008 गुरु राम भारती यांच्या हस्ते करण्यात आले. या पशु प्रदर्शनामध्ये मठसंस्थान परिसरातील शेतकऱ्यांनी आपले लाल कंधारी पशु मोठ्या प्रमाणात सहभागी केले होते. या प्रदर्शनामध्ये सहभागी पशूंचे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस देऊन मठसंस्थानच्या वतीने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. माझे नाव विश्वनाथ हनुमंतराव जाधव, मी रिटायर्ड PSI आहे. तसेच हा वळू रिटायर झाला त्यावेळेसपासून 18पासून माझ्यापाशी आहे. हा भारतामध्ये 2 वेळेस प्रथम क्रमांक आहे सर्व जातीमध्ये आणि 1 वेळेस द्वितीय आहे. आणि महाराष्ट्रात कमीत कमी 250 वेळेस पहिला आलेला आहे. किती पारितोषिक मिळाले त्याला आतापर्यंत? जवळजवळ 50-1 पारितोषिक भेटलेले. अच्छा, याला काय खाऊ घालता तुम्ही नेमकं? सध्या आता 2 टाईम खुराक आहे, 2 टाईम दूध आहे. अच्छा, बाकी शेतामध्ये वगैरे नाही ब्रीडिंग साठी वापरतो आम्ही घरीच? घरी. अच्छा, आता वय किती? आता 4 वर्ष. फक्त 4 वर्ष. 4 जाती. तुम्ही विकत घेतलेला आहे का तुमच्या गाईच? घरचा घरचाच आहे का? एक बुलेट महेश दादा लांडगे, मोसरी, जिल्हा पुणे इथे बुलेटचा मानकरी आहे. आणि दुसरे किती? माळेगावला चॅम्पियन आहे. दक्षिण भारतामध्ये हा प्रथम आहे. अमरावतीला प्रथमच आहे. कर्नाटकमध्ये गेला होता, तिथं 1 लाख रुपये इनाम भेटलेला आहे. अंदाजे आतापर्यंत किती रुपये मिळाले मिळून दिले? बुलेट सोडून 10-1 लाख रुपयापर्यंत कमाई झालेली इनामाची. आता या यात्रेमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? पहिलाच येईल. सर्वप्रथम मी वाहेगाव नगरीचे सरपंच शंकरराव सोनटक्के, मी सर्व जनतेला माझ्याकडून व माझ्या ग्रामपंचायतकडून शुभेच्छा देतो. व आमच्या इथे पशु प्रदर्शन हे आज 10 वर्षापासून भरते. पशु प्रदर्शन वाढत जावं, पण काही कारणास्तव आमच्या इथं पशु प्रदर्शनचं बक्षीस जिल्हा प्रशासन व आमदार साहेब यांचं पशु प्रदर्शनाकडे लक्ष नसल्यामुळे आम्हाला निधी कमी पडत आहे. तरी मी एवढीच यात्रेकरू किंवा सर्वांना शुभेच्छा देऊन जिल्हा प्रशासनाला एवढीच विनंती करतो की माळेगाव धर्तीवर एवढा आपला खर्च होतो, तर छोट्या मोठ्या यात्रेकरसुद्धा प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्यासुद्धा यात्रेला सहकार्य केलं पाहिजे. सरपंच या नात्याने मी एवढंच त्यांना विनंती करतो की यावर्षी नाही पुढच्या वर्षी तरी प्रशासनाने आम्हाला पशुधनांसाठी मुबलक असं बक्षीस उपलब्ध करून द्यावे, एवढं बोलतो आणि यात्रेकरूंना परत एक बार शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो. मी कॉम्रेड दिलीप कंधारे, उपसरपंच वाहेगाव. आज मोहनपूर येथे दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त भव्य अशी यात्रा भरली जाते. ही यात्रा श्री माननीय महंत राम भारती गुरु मारुती भारती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते. या यात्रेमध्ये भव्य असं लाल कंधारी पशु प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि याला शासनाचा कुठलाही निधी नाही. हे जे प्रदर्शन आहे स्वनिधीमधून उभारलं जातं, स्वनिधीतून केलं जातं. याच्यामध्ये ग्रामपंचायतचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि या ठिकाणी जे काही पशु आलेले आहेत यांचा जे काही त्यांचं प्रदर्शन केल्याच्या नंतर जे काही त्यांचा क्रमांक दिला जातो त्यांना ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या निधीमधून त्यांना बक्षीस दिलं जातं. यांना शासनासाठी योजनेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मागणी केली होती, पण या शासनाने कुठलाही या योजनेला निधी दिलेला नाही. अनेक ठिकाणी शासन मोठ्या प्रमाणात निधी देतं. माळेगावसारख्या अनेक यात्रेला निधी, पशु प्रदर्शनासाठी निधी देतं, पण वाहेगावच्या यात्रेला या शासनाने कुठलाही निधी दिला नाही. एवढंच बोलून